हाय एव्हरीवन. सकाळी लाईव्हला आले होते ना, पण त्यावेळेला मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवली. तर मी बनवते चीज चिली टोस्ट. तर पहिला एक टोस्ट माझा बनवून झालेला आहे, तो मी पहिले कट करून घेते. हे असा असतो हा चीज चिली टोस्ट. आणि आता बनवते तर रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले. इथे 3 ब्रेडचे स्लाइस घेतले. हे आहे आपलं अमूल बटर. तर त्याच्यावरती हे ब्रेड आहेत ना, ते भाजून घ्यायचे. ब्रेड आहे ना, तो बटर टाकून भाजून घ्यायचा. एकदम इन्स्टंट क्विक रेसिपी आहे. जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला वगैरे असं पटकन स्नॅक्स खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर ही खास रेसिपी आहे, आमच्या घरातल्यांना आवडायची ही रेसिपी. तर ती बनवते आहे मी. अमूल बटरचा एक क्यूब घेतला आहे बघा. अमूल बटरचा एक क्यूब घेतला. तिकडे थांब. एकदम संध्याकाळच्या वेळेला इझी होणारी अशी ही रेसिपी आहे. फटाफट बनते. तुम्ही पण ट्राय करून बघा. सो मला आता एवढे सँडविचेस बनवायला 2 अमूल बटरचे असे छोटे क्यूब्स मी घेतले. आमची मांजर मध्ये मध्ये येतेच. हे पण मी व्यवस्थित असं छान काढून घेते. याला पण चिकटलेलं बटर असतं. चीज गार्लिक टोस्ट आहे हे एक प्रकारचे. जिंजर गार्लिकची पेस्ट लावायची आणि आपली चिली आहे ना, ओन्ली जिंजर पेस्ट लावायची. म्हणजे जिंजर पेस्ट इट्स लाईक जिंजर ब्रेड वी ईट इन मॉल्स वगैरे. आणि आपल्याला एक चिली लागते बस. एवढीशी बारीक मी चिली घेतलेली आहे. आणि गार्लिक पेस्ट. गार्लिक ब्रेड कसं आपण खातो बाहेर हॉटेलमध्ये, तो तसं मी बनवते. आणि जेवढे आपण ब्रेड घेतलेत ना, सगळ्याला गार्लिक लावून घ्यायचं. आपण ना ही मिरची जी आहे ती घालू थोडीशी. आणि हे एकावरती एक आपण स्लाइस जे आहे ते ठेवायचं. हे आता मी असे ठेवले. तर ह्याला मी आता काय करणार आहे, याला मी एक ताटली घेते आणि प्रेस करते.
चांगलं शेकून घेण्यासाठी असं थोडंसं प्रेस करायचं. चेंज द साईड. चांगलं असं दाबून घ्यायचं म्हणजे सँडविच आहे ना दोन्ही साईडनी छान भाजलं जातं. त्याच्यानंतर माझ्याकडे हा कटर आहे. या कटरनी मी हे कट करते सँडविच. असं कटर मात्र नक्की आणा सँडविचसाठी. लाईट बंद केलं, गॅस बंद करायच्या ऐवजी. आणि असा हा आपला चिली जिंजरच म्हणते मी सारखे, गार्लिक टोस्ट आहे तो रेडी झालेला आहे. गार्लिक चिली टोस्ट असा रेडी केला आहे. इझी मेथड आहे, करून बघा आणि मला सांगा. लव यू ऑल.